जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजय स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, संचालक तथा मुख्य मार्गदर्शक मराठी व्याकरण बुद्धिमत्ता। आज आपण मराठी व्याकरणामध्ये वर्ण विचारानंतर येणारा जो संधी नावाचा धडा असतो तो पाहणार आहोत। आणि या चॅप्टरवर आज आपण फक्त बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत की संधी म्हणजे काय, त्याची फक्त व्याख्याच पाहणार आहोत। आणि यानंतर प्रत्येक प्रकारावर म्हणजे स्वर संधी असेल, व्यंजन संधी असेल, विसर्ग संधी असेल, याच्या उपप्रकार जे असतात या प्रत्येक प्रकारावर आपण व्हिडिओ टाकणार आहोत। तर प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करावं आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहावे। बघा, आता लक्ष द्या, संधी जो टॉपिक आहे हा अत्यंत महत्त्वाचा आणि मराठी व्याकरणामध्ये MPSC पासून PSI, STI, ASO, त्याच्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, SRP, पोलीस भरती, कोतवालापर्यंत 100% एखादा प्रश्न असतो म्हणजे असतो आणि न जमणारा टॉपिक आहे। कारण की हे टॉपिक जमायचं असेल तर तुम्हाला वर्ण विचार नावाचा टॉपिक जमणं फार गरजेचं असतं। आणि वर्ण विचार जमायचा असेल तर तुम्हाला वर्ण फोडता आले पाहिजे, शब्द बनवता आला पाहिजे, शब्द तयार करता आला पाहिजे। जसं की आपण महाराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजनाची संख्या सांगा, महाराष्ट्र या शब्दात एकूण वर्णाची संख्या सांगा, महाराष्ट्र या शब्दाचा योग्य विग्रह करा। आपण ह्या टॉपिकला अभ्यासलात आणि त्याच टॉपिकवर आधारित हा टॉपिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। मग संधी म्हणजे काय? तर बघा, संधी म्हणजे सांधणे, जोडणे किंवा वर्ण एकमेकात मिसळणे होय। संधी म्हणजे काय? सांधणे, जोडणे, वर्ण एकमेकात मिसळणे होय। मग बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याच्या एकत्रीकरणास संधी असे म्हणतात। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याच्या एकत्रीकरणाला आपण मराठी व्याकरणात संधी असे म्हणत असतो। मग आपण पाहू, संधीमध्ये कमीत कमी किती शब्द असतात रे? 2 शब्द असतात। एका शब्दाची संधी कधीच होत नाही, ऍटलिस्ट त्याच्यामध्ये 2 शब्द असतात, कधी कधी 3 शब्द पण असतात, हे लक्षात आलं का? मग पहा, मग परीक्षेत काय करतात? पोट शब्द देतात आणि जोड शब्द ओळखायला सांगतात। कधी कधी काय करतात? जोड शब्द देतात आणि पोट शब्द ओळखायला सांगतात। म्हणजे आपल्याला जोड शब्द देतात, गणेश शब्द देतात आणि सांगतात याचा विग्रह करा, म्हणजे गण अधिक ईश करा। मग कधी गण अधिक विष देतात आणि मग म्हणतात त्याचा पोट जोड शब्द तयार करा। त्यावेळेस संधीचे रूल, संधीचे नियम, शब्द आणि वर्ण फोडता आला पाहिजेत आपल्याला, आहे की नाही? आता नंतर आपण पाहू, संधीचे मुख्य प्रकार किती पडतात? 3। संधीचे मुख्य प्रकार आपल्याला अभ्यासाला किती आहेत? 3 आहेत। मग त्यामध्ये पहिला स्वर संधी, दुसरा व्यंजन संधी आणि तिसरा विसर्ग संधी, असे 3 प्रकार आपल्याला अभ्यासाला मिळतात। आज आपण तिन्ही प्रकाराचा फक्त एक एक्झाम्पल डेमो पाहणार आहोत आणि त्यानंतर क्रमाने आपण एक संधी पाहणार आहोत आणि या प्रत्येक संधीचे नियम सुद्धा आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत, ठीक आहे? स्वर संधी म्हणजे काय? बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असेल तर स्वर संधी होते। म्हणजे याचा अर्थ असा होतो की स्वर अधिक स्वर, म्हणजे कसा अर्थ होतो? स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी। 2 स्वर एकत्र आले तर स्वर संधी तयार होते। फॉर एक्झाम्पल पहा, गण अधिक ई शब्द दिला तुम्हाला, मग आता गण अधिक ईश आहे पहा, याच्यातला शेवटचा वर्ण बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असते पोरांनो, हे लक्ष द्या। गण अधिक ईश आहे की नाही? गण अधिक ईश, ठीक आहे? आता याच्यामध्ये गण अधिक ईश आहे, आपण योग्य विग्रह करू त्याचा। पहा, गण अधिक ईश आहे, हा पहिला शब्द, हा दुसरा शब्द, आणि आपण याच्यापासून गणेश तयार केला। पण कसा तयार झाला गणेश ते मी तुम्हाला समजावून सांगतो। पहा, याच्यामध्ये ना हे 2 शब्द आहेत ना, यात इतर शब्द अक्षर काहीच महत्वाचे नसतात। लग्नामध्ये कोण महत्वाचं असते? नवरी आणि नवरदेव, आणि बाकीचं वराड असते। त्याचं काम असतं जेवणे आणि निघून जाणे, झाडाखाली जाऊन बसणे एखाद्या, बरोबर आहे की नाही? बाकी काही काम करायचं नाही, वाटलं तर नाचायचं, नाही वाटलं तर नाचायचं नाही। नाचतात बी कवा? तुम्ही पहा, नाचताना कसे असतात तुम्हाला माहिती? तुमचे मित्र असे लांब लांब उभे राहतात, डीजेच्या पाठीमागे जाऊ नाचत नाही, तर कारण की त्याला नाचायसाठी ती एनर्जी नसते आलेली। मग एखादं येते मावकर सारखं, आमच्या सारखं, मग म्हणते नाचत काऊन नाही? मला बरं वाटत नाही म्हणते। मग त्याला बराच लिंबाच्या झाडं काढलेलं, टपऱ्या गिलास बिस्लरी देऊन की मग असं नाचत आहे आंगडे फाटोसो।
मग पहा याच्यात सुद्धा तेच कार्यक्रम आहे. मग याच्यातला वराड बाहेर काढा. ग आणि श हे यातलं वराड आहे. याचं काहीच काम नाही संधीमध्ये. मग कशाचं काम आहे याचं. मग पहा न हलांत अ अधिक ई. आलं लक्षात. मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे अ. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आहे ई. म्हणजे तुम्हाला माहित आहे अ किंवा आ मध्ये ई किंवा ई मिसळली तर अय तयार होतो. काय तयार होतो अय. शेंडीवाला का बगर शेंडीवाला. बगर शेंडीवाला. मग मला सांगा हे कटलं. या न मध्ये जर हे ए टाकलं अय टाकलं तर तयार काय होईल ने. हे झालं गणेश. काय झाला गणेश. आणि याला संधी म्हणतात बरोबर. ही संधी आहे. हे एकत्र येणारे वर्ण आहेत आणि याच्यापासून तयार झाला ऐ. लक्षात आलं. आता पहा आपण असंच व्यंजन संधीचे उदाहरण स्पष्ट करू. पहा याच्यामधला पहिला शब्द कोणता सत. दुसरा शब्द कोणता आचार. मग हे वराड बाजूला काढा. स आणि चार हे फक्त वराड आहे. मग नवरी नवरदेव घ्या. पहा त हलांत आ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर कोणती संधी होते व्यंजन संधी होते. व्यंजन अधिक व्यंजन अधिक व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर बरोबर व्यंजन संधी. मग पहा त पुढे स्वर आला म्हणजे हे व्यंजन आहे. रूल आहे. पहा कठोर वर्णापुढे मृदू वर्ण आला असेल तर त्याच्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्या वर्गातील तिसरं व्यंजन घेऊन संधी करावी. त्याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. त थ द. द मध्ये काय टाका आ. मग काय होते दा. मग दा उचला वराडात बसवा आणि टरका सगट नवरी सगट घरी पाठवा. तयार काय झाला सदाचार. लक्षात आलं. तयार काय झाला सदाचार. आता बघा नंतरची संधी काय महत्वाची विसर्ग संधी. कोणती संधी विसर्ग संधी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला आपण विसर्ग संधी असे म्हणतो. म्हणजे याचा विग्रह करतात असा विसर्ग अधिक व्यंजन व्यंजन किंवा स्वर तरच तयार काय होती विसर्ग संधी. आता पहा आध अधिक वदन. आता या शब्दाचा आपण विग्रह करू. पहा आध याच्यामध्ये अ आणि दन हा शब्द इकडे बाजूला काढून द्या. वराड वराड आहे. पहा मग आता ध फोडा. ध हलांत अ अधिक काय बळा विसर्ग अधिक व अधिक अ. विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू वर्ण आला असेल तर विसर्गाचा उ होतो आणि मागील अ मध्ये मिसळतो. आणि अ मध्ये जर उ मिसळला तर काय तयार होते औ. काय तयार होते औ. हे संयुक्त स्वर आहे माहिती ना तुम्हाला औ आओ ऐ आय. लक्षात आलं. मग बा विसर्गाचा काय झाला दादा अ मध्ये उ गेला तर काय झाला औ. हे कटलं हे कटलं. मग या ध मध्ये काय टाका औ. तयार काय झालं धो. हे व जशाला तस अधो वदन. हा झाला जोड शब्द. हा झाला संधियुक्त शब्द आणि हा झाला कुठे गेला हा झाला पोट शब्द. आणि दुसरी गोष्ट अ मध्ये उ मिसळलं तर औ तयार झालं. ही झाली संधी. याला काय म्हणायचं संधी. अशा प्रकारे आपल्याला काय पाहता येतात तीन प्रकार पाहता येतात. बरोबर.